channel. असा स्वाद जो राहील याद, महागुणी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोक जागर गुळपट्टी. लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये उपलब्ध. लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मतदानाला जरूर जा. नमस्कार, लोक जागर न्यूजच्या राजरंग कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री भाऊ गुलाबरावजी गावंडे साहेब. गेल्या महिनाभरापासून अकोला लोकसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. ग्रामीण भागातील गावन खेड्यापर्यंत त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रत्येक गावापर्यंत संपर्क केला आहे. आज आपण बातचीत करणार आहोत गुलाबराव भाऊंसोबत. भाऊ नमस्कार. नमस्कार. सध्या 2 दिवसांवर निवडणूक आलेली आहे. काय चित्र आहे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये? संपूर्ण दौरा केल्यानंतर असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे की मागच्या निवडणुकीला जो जोश होता जनतेमध्ये भाजपकडे, तो जोश ओसरलेला आहे. आणि असं वातावरण तयार झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये, की आतापर्यंत आपण ज्या अपेक्षा घेऊन भाजपकडे गेलो होतो त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आणि म्हणून मागच्या निवडणुकीला एक मोदींची लाट होती. मोदी साहेब आपल्या अकोल्यात येऊन गेले. अकोल्यापुरतं बोलतो मी. आणि मोदी साहेबांनी जो हे दाखवला होता, मोठं चॉकलेट दिलं होतं शेतकऱ्यांना की उत्पादन खर्चावर 1.5 भाव, सुशिक्षित बेकारांना 2 कोटी नोकऱ्या. त्यामुळे युवक आणि किसान, जय जवान आणि जय किसान हे दोघंही एक फोर्सनं भाजपच्या पाठीशी होते. काँग्रेसला मतदान करणारे नेहमीसाठी ते लोकसुद्धा भाजपला मतदान त्यांनी केलं की आपल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, युवकांना वाटत होतं की आपल्याला नोकरी मिळणार. परंतु आज अशी परिस्थिती झाली या 4.5-5 वर्षामध्ये 10 कोटी नोकऱ्या जाऊ द्या, 4.5 कोटी नोकरीवर जे होते त्यांना घरी बसावं लागलं. जे शेतकरी अगोदरच्या सरकारमध्ये कमी आत्महत्या होत्या, या सरकारमध्ये 70% आत्महत्या वाढल्या. या 4 वर्षात 12,000 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून जो मी वातावरण पाहतो आपल्या जिल्ह्यामध्ये की आता आपण संजय भाऊ 15 वेळा निवडून दिलं, आपल्याला काय मिळालं? जो एक 20 वर्षाच्या अगोदर या जिल्ह्यावर बहुजन समाजाचं एक वलय होतं, आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आज ते वलय कुठं आहे? आज 2.5% जे लोक आहेत या जिल्ह्यामध्ये त्यांच्या हातामध्ये कारभार आहे. इथला कारभार संघ चालवतो. संजय भाऊ धोत्रेने चालवत ना मंत्री महोदय चालवत. संघाच्या कार्यालयामधून जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे हे लोक पालन करतात. आणि याला कंटाळून बहुजन समाज एकत्र झालेला आहे आणि तो संपूर्ण काँग्रेसच्या पाठीशी आहे, हे असं मला वातावरण दिसलं. भाऊ, तुम्ही कारंजा, बोरगाव मंजू म्हणजे आताचा अकोला पूर्व आणि अकोट या 3 मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. तर आता या मतदारसंघ वाईज काय परिस्थिती आहे लोकसभेची? मूर्तिजापूरला पृथ्वीराजजी चव्हाण साहेब येऊन गेले. 10,000ची चांगली मोठी सभा झाली. आणि तिथल्या स्थानिक लोकांनी, ज्यांचा पक्षासोबत संबंध नाही, त्यांनी सांगितलं की मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये 10 ते 15,000ची आघाडी आम्ही तुम्हाला देणार आहोत. अकोट मतदारसंघामध्ये मागील वेळेस जे कमळवर होतं भाजप, आज ते भाजप 2 नंबरवर जाणार आहे, काँग्रेस त्या ठिकाणी 1 नंबर येणार आहे. बाळापूर मतदारसंघामध्ये मी फिरलो, त्या ठिकाणी 1 नंबर काँग्रेसवर आहे. रिसोड मालेगावकडे गेलो, त्या ठिकाणी 1 नंबर काँग्रेस आहे. आणि म्हणून
यावेळेस भाजप हे प्रत्येक मतदारसंघामध्ये मागं राहणार आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. भाऊ, आपण आघाडीचा सध्या प्रचार करत आहात आणि आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आहेत हिदायत पटेल, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत. आणि मला आठवते की तुम्ही जेव्हा अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती तेव्हा हेच हिदायत पटेल तुमच्या विरोधातील उमेदवार होते. आणि एक दिवस उमेदवारासोबत या उपक्रमाअंतर्गत एक दिवस मी तुमच्या प्रचारात आलो होतो. तुम्ही आक्रमकपणे हिदायत पटेलांविरुद्ध त्यावेळेस बोलत होते. आता अहोरात्र हिदायत पटेलांच्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात. नेमक्या तुमच्या मनात काय भावना आहेत? आपला हा देश लोकशाहीवर चालतो. लोकशाहीचा अर्थ असा आहे की आजचा राजकीय दुश्मन उद्याचा दोस्त, आजचा राजकीय मित्र उद्याचा दुश्मन, असं ज्या ठिकाणी चालते त्याला लोकशाही म्हणतात. मी अगोदर जे होतो, अगोदर हिंदुत्ववादी होतो. बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस फुल फॉर्ममध्ये होते त्यावेळेस मी सुद्धा होतो त्यांच्यासोबत. आणि त्यावेळेस जरूरत होती, बाळासाहेबांची जरूरत त्यावेळेस होती. परंतु आज बाळासाहेबांच्या विचाराची, माझ्या विचाराची, हिंदुत्वाच्या विचाराची जरूरत नाही. कारण आज लोक सर्व समजदार झालेले आहेत. आणि मला कळून चुकलं हो, 40 वर्ष मी याच्यामध्ये घातले मुस्लिमांच्या विरोधात, बौद्धाच्या विरोधात, जर विरोधच विरोध. आणि म्हणून मला आता कळून चुकलं थोडंसं की काही फायदा नाही जातीच्या विरोधात, धर्माच्या विरोधात. म्हणून आता मी जात धर्म बाजूला सारून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि या देशाचं रक्षण केलं पाहिजे. या स्टेपवर आता मी पोहोचलेलो आहोत. भरपूर 35 केसेस लावून घेतल्या हिंदुत्वासाठी. आणि वरच्या लोकांना काही लेनदेन नाही हिंदुत्वाचं. अंदरची गोष्ट सांगतो, हो हो, जो गरीब आहे त्याला भडकून देण्याचं काम आम्ही नेते करतो. म्हणजे वरचे नेते करत होते, त्याला आम्ही बळी पडत होतो. मी सुद्धा बळी पडलो. परंतु मला कळून चुकलं की वरचे एशीमध्ये बसतात आणि आपल्याला भडकून देतात. आणि म्हणून आता या धर्माच्या विरोधात, त्या जातीच्या विरोधात न राहता मानव एक जात समजून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सोबत आहोत. आणि हिदायत पटेल हा उघरट मुस्लिम नाही आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये राहतो. हिंदूंमध्येच त्यांचं राजकीय जीवन गेलेलं आहे. अण्णासाहेब कोरपे तर त्यांना मानसपुत्र म्हणत होते. आणि आज संतोषदादा कोरपे मी फिरत आहो 8 दिवसापासून. संतोषराव दादांनी स्पष्ट सांगितलं की गळे हो, संजय धोत्रे माझा जवळचा नातेवाईक आहे. तुम्ही असं समजू नका की मी वर आलो म्हणून. मला वरून आदेश आलेले आहेत, सन्माननीय पवारसाहेबांचा आदेश आहे की मला या ठिकाणी पंजा पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी शपथ देतो की यावेळेस हिदायत पटेल आणि पंजाला निवडून द्या. असं संजय भाऊंच्या विरोधात संतोषदादा कोरपे, तुकारामजी बीडकर, सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी फिरत आहोत. आणि निश्चितच पंजाला चांगला भरपूर यश मिळणार आहे. भाऊ, एक थोडा वेगळा प्रश्न आहे की 15 वर्ष या राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं. आणि या विरोधाच्या काळात तुम्ही शिवसेनेत होतात आणि ऐन युती सत्तेत आली आणि तुम्ही शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. नेमकं काय घडलं असं? महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी सुरुवातीपासून सेनेमध्ये जे काम करत होतो, माझा एकच मुद्दा होता नेहमीसाठी. मी हिंदुत्वाबद्दल बोलत नव्हतो पक्षाच्या कार्यालयात. मी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होतो. आणि जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होतो तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करत होते शिवसेनेचे नेते. आपल्याला कल्पना आहे सुधाकररावजी की सावकारी विरोधी जे भूमिका घेतली होती आपण, सावकारी कायदा केला. सावकारी कायदा करत असताना काही पेपरबाजीमध्ये येणं, मोर्चे काढणं म्हणजे सावकारी कायदा होत नाही. त्यावेळेस सावकारी कायद्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न मांडावा लागतो, ठराव मांडावा लागतो, विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करावा लागतो आणि केंद्रामध्ये पाठवावा लागतो. मी शेतकऱ्यांसाठी झटलो. मला शेतकऱ्यांसाठी मी जेव्हा झटत होतो शिवसेनेचा एकही आमदार, एकही नेता माझ्यासोबत नव्हता. आणि म्हणून मी कंटाळून आणि कुठपर्यंत हिंदुत्व आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी मी हा पक्ष सोडलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी.
या संपूर्ण विदर्भामध्ये शिवसेना बांधणीत आपला मोठा वाटा आहे, मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. पण हा पक्ष नेमका कशासाठी सोडावा लागला? शिवसेनेचा मुख्य उद्देश जसा पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली, त्याचं मूल तत्व आहे शेतकऱ्यांचा विकास, सुशिक्षित बेकारांना रोजगार, उद्योगपती व्यापाऱ्यांना सहकार्य, हा मूळ उद्देश आहे. शिवसेनेचा मूळ उद्देश सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणजे मुंबई त्यांच्या ताब्यात असली, हे फक्त चटणीसाठी ते असते ना, आपण लोणचं गिंचं असते ते वाटवण्यासाठी महाराष्ट्रात ते फिरतात. आणि शिवसेना वाढली कशी? या नेत्यांमुळे वाढली. काय मुंबई सोडून शिवसेना जे वाढवली, जिथं दंगली झाल्या तिथं आपोआपच जे दंगलीमध्ये सहभागी लोक होते ते म्हणून आम्ही शिवसेनेत आहोत, काँग्रेसचे बोलू शकत नव्हते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब गेले, शिवसेना संपली. बाळासाहेब शेर माणूस होता. मी बाळासाहेबांसाठी नेहमी शेर म्हणत जाऊ का शेर का कोई इलाका नहीं होता, शेर का कोई इलाका नहीं होता, शेर जहाँ जाता वही इलाका बन जाता. बाळासाहेब का कोई इलाका नहीं था, बाळासाहेब जहाँ जाते वही इलाका बन जाता. असा तो व्यक्तिमत्व होते. परंतु उद्धव साहेब ना वाघ आहेत, ना सिंह आहेत, ना बिबट्या वाघ आहेत. आणि त्यांचे जे नेते आहेत ते तर बोकडेच आहेत. शेर तर जाऊ द्या, बकऱ्या आणि बोकडेच आहेत ते. आणि म्हणून शिवसेनाला आज या ठिकाणी महाराष्ट्रात स्थान नाही. आणि उद्धव साहेबांचं 4.5 वर्षामध्ये भाजपच्या विरोधात आता हातात घालून चालले. ते स्टेजवर मी सीन पाहिला, उद्धव साहेब आणि मोदीजी हातात घालून चालले, जसे एकमेकाला पकडून चालले. हे स्वतःला चौकीदार समजतात आणि त्यांना हे चौकीदार चोर समजतात. अशा अवस्थेमध्ये ते गेले. ते चित्र काही मला बरोबर वाटलं नाही. भाऊ, शिवसेना सोडली पण तुम्ही हा भगवा दुपट्टा सोडला नाही, याचं कारण काय? भगवा दुपट्ट्याचा अर्थ समजून घ्या. भगवा कलरचा हा भगवा कलर कोणा पक्षाचा नाही, कोणा सामाजिक संस्थेचा नाही. हे भगवा कलर आहे त्यागाचं प्रतीक आहे. हिरवा कलर जो आहे हे उन्नतीचं प्रतीक आहे. निळा कलर जो आहे हे वैभवाचं प्रतीक आहे. पांढरा कलर जो आहे हे शांतीचं प्रतीक आहे. आणि हा कलर कोणी घेतला? धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे. कारण आध्यात्मिक धार्मिकमध्ये याला फार महत्त्व आहे. त्यागाच आहे ना. मुस्लिम धर्मगुरू हाच कलर वापरतात, बौद्ध धर्मगुरू भगवाच कलर वापरतात, आणि हिंदूंचाही हाच कलर आहे. हा झाला एक भाग. परंतु हा जो दुपट्टा आहे हा कसा आला माझ्या गळ्यात, माझ्या गळ्यातून महाराष्ट्रात कसा गेला, देशात कसा गेला, हे तुम्हाला मी पुराव्यासही सांगतो. हे माझ्यासोबत ढोरेसाहेब बसलेले आहेत. मी मराठा महासंघाचा अध्यक्ष होतो 80मध्ये. आणि मग त्यावेळेस मी आमच्या वडिलांनी हा दुपट्टा माझ्या गळ्यात घातला. गळ्यात तू त्यागाप्रमाणे वाग, समाजाचं काम कर म्हणून हा दुपट्टा माझ्या गळ्यात टाकला. आणि योगायोगानं 4-5 वर्ष काम केलं. मग मी मुंबईला खेळण्यासाठी जात होतो. टुर्नामेंट होत्या ऑल इंडिया कबड्डीच्या, मी नॅशनल त्यावेळेस होतो. मग मुंबईला शिवसेना पाहत होतो. तिथलं कार्य चांगलं होतं त्यावेळेस. मग शिवसेना मी स्थापन करण्यास सुरुवात केली. तो मराठा महासंघाचा दुपट्टा होता, आध्यात्मिक धार्मिक जो दुपट्टा होता तो माझा कायम आहे. आणि मी अभिमानानं सांगू इच्छितो की शिवसेनेमध्ये जो दुपट्टा आला, भारतीय जनता पक्षाचा जो दुपट्टा घालत आहे त्याचा निर्माता अकोला जिल्हा आहे, गुलाबराव गावंडे. कारण मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर 2 वर्षानंतर एक मोर्चा निघाला. मोर्चाचं आयोजन होतं महाराष्ट्रात. अकोला जिल्ह्यातून 2000 शिवसैनिक गेले होते आणि 2000 लोकांच्या गळ्यात भगवा दुपट्टा होता. अच्छा. हां, सर्व लोक आमच्याकडे पाहत. त्यावेळेस तोपर्यंत शिवसेनेकडून अधिकृत दुपट्टे एकही नाही. माझं चॅलेंज आहे, पुरा सहित चॅलेंज दाखवतो मी. एकही दुपट्टा नाही. मग आम्ही गेलो बाळासाहेबांना भेटायला. ढोरे साहेब होते, 10-12 जण होते. मला हे गुलाबराव तुमच्या गळ्यातलं काय आहे? म्हटलं हे भगवा दुपट्टा आहे. अरे भगवा कशाला, हा शिव दुपट्टा नाव ठेवा म्हणत त्याला. अच्छा. हा झाला एक भाग.
दुसरा 1 वर्षानंतर आम्ही टकलू मोर्चा नेला होता, 5,000 टकल्या गेल्या होत्या, मुंबईला घेऊन गेलो होतो. सर्वांच्या गळ्यात दुपट्टे, असे 3 मोर्चामध्ये भगवे दुपट्टे. ते नेते इथं आहेत, त्यांच्या गळ्यात दुपट्टा घालू. जो दुपट्टा वाढत 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 गेला, संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये दुपट्टा गेला. आणि त्याचाच आदर्श भाजपनं घेतला आणि काँग्रेसने घेतला. पण त्याचा मूळ निर्माता अकोला जिल्हा आहे. भाऊ, 2 दिवसांपूर्वी हो. अकोल्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत एक संवाद सभा झाली हो. आणि मराठा मंडळात ही सभा झाली आणि तिथे एक असा निर्णय झाला की सकल मराठा समाजाने यावेळेस हिदायत पटेल यांच्या पाठीशी राहायचं. हां हां. नेमकी काय त्या दिवशी निर्णय झाला हा? बरा विषय काढला तुम्ही. मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे यासाठी लाखो लोकांचे मराठ्यांचे मोर्चे निघाले. सरकारने कबूल केलं. भाजपनं सुद्धा त्या मोर्चामध्ये आपापले प्रतिनिधी पाठवले. 1-2 लाखाचे मोर्चे निघाले आणि सरकारने सांगितलं की हे मोर्चे बंद करा, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. शेवटपर्यंत त्यांनी याच्यामध्ये ठेवलं, झुलवत ठेवलं आणि शेवटी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. ज्या मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 48 लोकांना बलिदान दिलं, किती भयानक आहे. संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी त्यावेळेस 100च्या वर लोकांनी बलिदान दिलं होतं. 105 लोकांनी. त्याच्यात तोडीस मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी 48 लोकांनी बलिदान दिलं. शेवटी आरक्षण मिळालं नाही. आणि म्हणून त्या दिवशी सकल मराठ्यांचे लोक जमा झाले, सर्व मंडळी, आणि त्यामध्ये ठरवलं की ज्या 48 लोकांचं आत्महत्या करून घेणारा, म्हणजे बलिदान करण्यास भाग पाडणारं भाजप सरकार, यांना आपली जागा दाखवून द्या. ज्या मराठ्यांच्या भरोशावर हा फडणवीस मुख्यमंत्री झाला, 2.5% मुख्यमंत्री, ब्राह्मण मुख्यमंत्री बनतो आणि 42% असलेला मराठा समाज त्यांचे पाय चाटतो. माझा तर शास्त्रानुसार असं म्हणणं आहे, ब्राह्मणांनी राजगादीवर बसू नये. साम दाम दंड भेद ज्याच्यामध्ये आहे तोच गादीचा मालक असतो. ब्राह्मणांनी आशीर्वाद देण्याचं काम करायला पाहिजे. ब्राह्मण हा गुरुस्थानी आहे. अगोदरचे राजे महाराजे ब्राह्मणांच्या पाया लागत होते आणि राजगादीवर बसायचे. ते ब्राह्मण त्यांना मार्गदर्शन करायचे. पण आताचा हा ब्राह्मण खाणारा पिणारा ब्राह्मण, संस्कृतीवान नाही, सुसंस्कृत ब्राह्मणांना मी मानतो, त्याच्या पाया पडतो, पण तो खातो पितो मी ब्राह्मणा म्हणतो. त्या ब्राह्मणांनी राजगादीवर बसू नये. ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री होतो, बसतो, त्या देशाचा सत्यानाश होतो. अपवादात्मक काही ब्राह्मण असे असतात की ते क्षत्रियाचं काम करतात. उदाहरणार्थ मनोहर जोशी ब्राह्मण होते, परंतु त्या क्षत्रियापेक्षा ते काम करत होते. आणि म्हणून आज या महाराष्ट्राला जरूरत आहे क्षत्रिय राजाची. पवारसाहेब, राहुलजी गांधी हे एकत्र आले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच क्षत्रिय मुख्यमंत्री बनणार आहे. क्षत्रिय मुख्यमंत्री बनेल असा आशावाद भाऊंनी या ठिकाणी व्यक्त केला. पण भाऊ, मला एक सांगा, आपला अकोला जिल्हा हा जातीयवादासाठी मोठा कट्टर म्हणून ओळखला जातो. इथं हिदायत पटेल या मुस्लिम उमेदवाराला मराठा समाज खरोखर मतदान करणार आहे काय? आपण जो प्रश्न केला हा अतिमहत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे संवेदनशील, सेन्सिटिव्ह जिल्हे म्हणून घोषित केलेले आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये दरवर्षी गणपती उत्सवामध्ये दंगली व्हायच्या, पण ते मला पटत नव्हतं. मी शिवसेनेचा जरी असलो तरी मला ते मनाला पटत नव्हतं, कारण मी मानवतावादी आहोत. आम्ही गाडगेबाबांचे भक्त आहोत, गाडगेबाबांच्या विचारानं चालतो. जेव्हा माझ्या अगोदर चंद्रशेखर गाडगीळ अध्यक्ष होते गुरुवनात, तर दरवर्षी झगडे,
परंतु मला ते मान्य नव्हतं, म्हणून मी 14 वर्षापासून मी अध्यक्ष राहिलो गणेश विसर्जनाचा. एकही वर्ष दंगल होऊ दिली नाही. मी मुस्लिमांना, बौद्धांना, हिंदूंना एकत्र करून इथलं जे वातावरण होतं खतरनाक ते कमी केलं. आता मला संधी भेटलेली आहे. माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत शिवसेनेमध्ये असताना, याच्या विरोधात, त्याच्या विरोधात, त्याच्या विरोधात, त्या काळाला ते अनुसरून होतं. परंतु कळून चुकलं की तिथं कोण्या जातीच्या धर्माच्या विरोधात राहून आपलंही भलं होत नाही, समाजाचं भलं होत नाही. आणि म्हणून हिदायत पटेलला निवडून आणण्याचं पण त्याला व्रत म्हणतो ते मी घेतलेलं आहे. माझ्यावर जो डाग पडलेला आहे मुसलमानांच्या विरोधात तो मला धुवून काढायचा आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, हिदायत पटेल भरपूर मतानं विजयी होणार म्हणजे होणार. हिदायत पटेल विजयी होणार. हो. मग या देशाचे पंतप्रधान शरद पवार होतील असं तुम्हाला वाटते का? अंदर की गोष्ट सांगून देतो तुम्हाला आता, अंदर की बात. सर्व घटक पक्षांनी असं ठरलेलं आहे की एक तर एका याच्यावर मंचवर निवडणुका लढवायच्या, एका बॅनरवर, का अलग अलग लढायचा. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांची मिटिंग घेतली. त्यांना सांगितलं की आपापल्या राज्यामध्ये आपापल्या बॅनर खाली लढा, आणि जेव्हा निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर सर्वानुमते तो पंतप्रधान ठरवू. माझं मन बोलते की सर्व घटक पक्ष एकत्र आल्यानंतर राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी हेच पवारसाहेबांचं नाव सुचवतील की पवारसाहेब या देशाला तुमची जरूरत आहे, तुम्ही पंतप्रधान बना, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण घटक पक्ष आहेतच. ममताजीचे संबंध चांगले आहेत, अखिलेशजी संबंध चांगले आहेत, बिहारसोबत संबंध चांगले आहेत, नायडूसोबत संबंध चांगले आहेत, कर्नाटकमध्ये संबंध, राजस्थान असो की सर्व देश, हरियाणा, पंजाब असो, सर्व ठिकाणी पवारसाहेबांचे संबंध चांगले आहेत. आणि पवारसाहेबाची एक शक्ती आहे, मी त्यांना शक्ती म्हणून राहिलो, लक्षात ठेवा. शक्तिशाली पुरुष. मुख्यमंत्री तर भरपूर होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात, कन्नमावरपासून हे, परंतु पवारसाहेब आहेत हे महाराष्ट्रापुरते नाहीत. मी शक्तिमान पुरुष म्हणतो, ईश्वरी शक्ती असलेला पुरुष. त्याचं उदाहरण सांगतो मी 2 तुम्हाला, की मी भारताच्या टीममध्ये होतो कबड्डीच्या. सांगलीला भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची मॅच होती. नॅशनल टुर्नामेंट होते आणि मी विदर्भाच्या संघाकडून सामन्यामध्ये होतो. आणि जेव्हा फायनलचा सामना सुरू झाला भारत पाकिस्तानचा, तर जे ग्राउंड होतं, ग्राउंड हे मध्यभागात असावं असं सर्वांचा ओरड होती. आणि मग काही लोक म्हणत इकडे पाहिजे, काही लोक म्हणत तिकडे पाहिजे. पाहणारे कोणी म्हणे व्यासपीठाच्या समोर करा ग्राउंड. आणि मग त्या पिरियडमध्ये हजारो खुर्च्या ज्या होत्या स्टेडियमवर, त्या सर्व ग्राउंडमध्ये फेकल्या रागारागानं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. वसंतदादा पाटील उतरले, सर्वांना हात जोडले, कोणीच ऐकलं नाही. पवारसाहेब विरोधी पक्ष नेता होते की गळ्यो थांबा, तुम्ही म्हणाल तसं मी ग्राउंड तुम्हाला देतो. पवारसाहेब जसे खाली उतरले तसे बरोबर सर्व स्टेडियम स्तब्ध. आणि साहेब फिरले, 10 मिनटं फिरले, सर्व पब्लिक शांत. वसंतदादा गेले होते, पवारसाहेब गेले, पण नैतिक जी शक्ती असते ती साहेबांमध्ये ती मी त्या दिवशी पाहिली. दुसरा प्रसंग असा आहे, साहेबांचे जवळचे अरुण मेहता माजी मंत्री, ते भरती झाले दवाखान्यात. साहेबांना निरोप आला की साहेब अरुण भाई भरती झाले, मी येतो म्हणत दुसऱ्या दिवशी. साहेब दुसऱ्या दिवशी गेले, नाही तिसऱ्या दिवशी गेले, बाहेर होते साहेब. आणि डॉक्टरांना भेटले. अगोदर डॉक्टरांना विचारलं काय पोझिशन आहे. साहेब म्हणे कोमामध्ये गेलेले आहेत आणि कोमामधून निघणं मुश्किल आहे. सर्व प्रयत्न केले म्हणे, डोळे काही उघडून नाही राहिले, हालचाल काही नाही. साहेबांनी चुपचाप बसले. साहेब वर गेले, अरुण मेहतांचा हात घेतला आणि म्हणाले, अरुण चल आपली सभा आहे, उठ. तर अक्षरशः अरुण मेहतांनी डोळे उघडे केले. अर्धा मिनिट
डोळे उघडले त्याला उघडे चल अरे मी शरद पवार आलो म्हणे तुला नाही आले. माझ्या अंगाला काटे आले. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून साहेबाचा टच झाल्याबरोबर ऊर्जाशक्ती आली. आणि म्हणून साहेब तो जो बाळासाहेबांच्या बाबतीत मी शेर म्हटला होता तो साहेबांच्या बाबतीत मी शेर म्हणत असतो हाच की पवारसाहेब जहाँ जाते वो इलाका बन जाता. वा हां. एक शेवटचा प्रश्न आहे भाऊ. आयुष्याच्या उत्तरार्धात शिवसेना सोडून खरं म्हणजे तुम्ही तुमचं राजकीय जे भवितव्य आहे ते दावावर लावलं असं लोक बोलतात. आणि तुमच्याबरोबरच तुमचे चिरंजीव जे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि युवा सेनेमध्ये आदित्य साहेब म्हणा उद्धव साहेब म्हणा सर्वांशी त्यांचं अतिशय जवळीक होती. त्यांचाही तुम्ही सत्यानाश केला असं लोक बोलतात. तर आगामी विधानसभेत तुम्ही त्या संग्राम भैयांचं पुनर्वसन करणार की पुन्हा तुम्हीच बाशिंग बांधणार? राजकारणात काय नाही, राजकारणात मी तसं डिक्लेअर केलेलं आहेच. परंतु हा काळाचा महिमा असतो. वेळेवर काय वरचे पक्षाचे आदेश देतात. परंतु मी ठरवलेलं आहे की नवीन युवकांनाचं स्थान द्यायला पाहिजे. युवकांचं काम आहे, आपण आशीर्वाद देण्याचं काम आहे. मी सामाजिक कार्याकडे वळणार आहोत. आणि आज साहेबांचे धोरण हेच आहे, युवकांना स्थान देणं आहे. आणि म्हणून आता मी सध्या तरी संग्राम हा चांगलं काम करून राहिला, राष्ट्रवादी वाढवण्याचं काम करून राहिला. आणि म्हणून आता नवीन पोरांना चान्स द्यायला पाहिजे आपण. म्हणजे विधानसभा आम्ही ऐकत आहोत की बाळापूर विधानसभा मतदारसंघामधून तयारी चालू आहे. नाही, आता बाळापूरच नाही, जो सुटेल तो पक्ष जो सोडेल. होऊ शकते अकोटे होऊ शकते, पूर्व अकोलाही होऊ शकते, बाळापुरी होऊ शकते. आणि पक्षाचं धोरणाच्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आव्हान तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना? मी मतदारांना एकच आवाहन करणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर घेऊन, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये 2, 2.5, 3, 4 लाख मतदान हे मुस्लिमांचं आहे. आणि 47 मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचे उमेदवार उभे आहेत. अकोला या ठिकाणी एकच मुस्लिम उमेदवार उभे आहेत महाराष्ट्रात. 48 पैकी फक्त एक मुस्लिम. माझं हिंदूंना, मराठ्यांना, बहुजन समाजांना माझं आव्हान आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये मुस्लिम लोक हिंदूंना निवडून आणतात, मराठ्यांना निवडून आणतात, बहुजन समाजाच्या उमेदवारांना निवडून आणतात. मग एक मुसलमानांना बहुजनांनी हिंदूंनी का निवडून आणू नये हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून तमाम हिंदूंनी संजय भाऊला आपण 15 वर्ष हे केलं, 15 वर्षामध्ये काय केलं, कुठं समाज वळवला हे सर्वांना माहीत आहे. म्हणून संजय भाऊ आपले आहेत, सोन्याची सुरी आहे म्हणून पोटात घालायची काय. आणि म्हणून मी तमाम लोकांना विनंती करतो की शिंगणे साहेब मुस्लिमांमुळे निवडून येत आहेत, अमरावती मुस्लिमांमुळे निवडून येत आहे, वाशिम यवतमाळ मुस्लिमांमुळे निवडून येत आहे, मराठा वर्धा नागपूर हे सर्व मुस्लिमांच्या मतामुळे निवडून येत आहे. आणि म्हणून हे जे उपकार आहेत आपल्या प्रत्येक ह्याच्यावर हे परतफेड करायची असेल तर हिदायत पटेल यांना बहुजन समाजांनी निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि हिदायत पटेल हा कट्टर मुसलमान नाही. हिदायत म्हणजे मुस्लिम आणि पटेल म्हणजे अर्धा हिंदू, अर्धा मुसलमान आणि अर्धे हिंदुत्वाचं नाव असलेले हिदायत पटेल आहेत. त्यांचं वास्तव्य हिंदू धर्मामध्येच गेलेलं आहे. आणि म्हणून आपण हिदायत पटेलसारख्या सज्जन माणसाला निवडून आणणं आवश्यक आहे असं सर्वांना मी आव्हान करतो. ठीक आहे भाऊ. आयुष्यातली अनेक वर्षे शिवसेनेमध्ये काढल्यानंतर आता आपल्यावर लागलेला हा जातीयवादाचा डाग पुसून काढण्यासाठी आगामी काळामध्ये धर्मनिरपेक्ष राजकारण करून या पुढच्या काळातही राजकारणाची वाटचाल अशाच पद्धतीने आक्रमकपणे सुरू ठेवू असे सांगून अकोला लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांना विजयी करण्याचे आवाहन भाऊ गुलाबराव गावंडे यांनी केलेलं आहे. भाऊ, आपण व्यस्त वेळेतून या ठिकाणी आलात, धन्यवाद. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मतदानाला जरूर जा.
सगळ्यांना. मी सध्या बसलेली आहे लोकजागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये. सध्याच्या चालू असलेल्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोकजागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनल. इलेक्शनमध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी, पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभं आहे, कोण चर्चेत आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत रहा लोकजागर न्यूज.